नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आर डी क्षीरसागर, श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय अकोला ऑनलाईन वर्गामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। वर्ग 11वीच्या या ऑनलाईन वर्गामध्ये विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या वेळेस शिवाजी सावंत यांचा मामू हा व्यक्तिचित्रणात्मक पाठ बघत होतो। विद्यार्थी मित्रांनो, मामू हा सर्वांनी ठरवून दिलेलं हे नाव होतं। मामू या व्यक्तिचित्रणात्मक पाठामध्ये मामू हा शाळेमध्ये कसा शिपाई जरी असला, शिपायाचे कर्तव्य तर तो पार पाडतोच, परंतु विद्यार्थ्यांनो, तो शाळेमध्ये जरी शिपाई असला तरी बाहेर समाजामध्ये तो बहुरूपी आहे। त्या मामूचा असणारा प्रामाणिकपणा, देशाभिमान, नम्र, सेवाभावी व सहृदय असलेला मामू, या मामूच्या माणुसकीचे विलोभनीय दर्शन लेखक या पाठामध्ये आपल्याला घडवत आहेत। शाळेमध्ये जे काही त्याचे कर्तव्य आहे शिपाई म्हणून, घंटा वाजवणं, विद्यार्थ्यांना प्रार्थनेला गोळा करणं किंवा घंटा वाजवल्यानंतर विद्यार्थी प्रार्थनेला गोळा होतात। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मामू दगडाला उभा राहतो आणि चुनेवानाची सफेद दाढी कुरवाडत ती समूह प्रार्थना ऐकत राहतो। नंतर जेव्हा जनगणमनची त्याला इशारा मिळतो किंवा इशारत मिळते, तेव्हा मात्र खांबाला रेललेला हा मामू पाय जोडून सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो। म्हणजेच देशभक्ती, देशाभिमान, जेव्हा राष्ट्रगीत सुरू होतं शाळेमध्ये, तेव्हा त्याचा सुद्धा देशाभिमान जागृत होता आणि तो सावधानचा पवित्रा घेऊन उभा होतो। याच्यामधून विद्यार्थी मित्रांनो, त्यांचं जो व्यक्तिमत्व आहे मामूचं, ते एक देशभक्त, देशाभिमानी म्हणून आपल्याला तो व्यक्तिमत्वाचा एक पैलू आपल्याला दिसून येतो। विद्यार्थ्यांनो, मामू यांनी संस्थानिकांची कारकीर्द आणि आता लोकशाहीमध्ये म्हणजे अनेक पिढ्या तो या शाळेमध्ये सेवा करतो आणि याच्यापूर्वी तो संस्थानांमध्ये भोसले घराण्यांची किंवा राजारामांच्या दरबारामध्ये सेवा करायचा आणि संस्थानं विलीन झाल्यानंतर एक शिपाई म्हणून तो या शाळेमध्ये, जिथं लेखक प्राचार्य म्हणून काम करतात, त्या शाळेमध्ये तो रुजू झालेला होता आणि गेली 40 वर्ष या शाळेमध्ये तो शिपाई म्हणून सेवा देतो आहे। मामूने अनेक गोष्टी भोगलेल्या आहे, बघितलेल्या आहे, त्याच्या असंख्य आठवणी आहेत। ह्या सर्व विविध पैलूंचं वर्णन लेखक याच्यामध्ये करत आहेत आणि काही भाग आपण विद्यार्थ्यांनो मागच्या ऑनलाईन वर्गामध्ये या पाठाचा बघितलेला होता। मग विद्यार्थ्यांनो, शाळेमध्ये जरी हा मामू शिपाई असला तरी बाहेर कुणाच्या फळाच्या मार्केटमध्ये कुणाचं दुकान चालव गटकाभर, त्यानंतर कुठे एखाद्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या मुलामुलीला उर्दू भाषेची शिकवण दे, अशा पद्धतीचे 1 ना 2 अनादरीचे उद्योग मामू करत असतो। शाळेतील लोकांना तो शिपाई वाटतो, परंतु शाळेबाहेरच्या लोकांना त्याची अनेक रूपं दिसतात। तो कधी मौलवी होतो, कधी व्यापारी होतो, कधी उस्ताद होतो। या सगळ्यांचा अंतर्भाव करता येईल असं साऱ्यांनी त्याला म्हणूनच एक सुटसुटीत नाव देऊन टाकलंय मामू। 10 वर्षापूर्वी लेखक जेव्हा या शाळेमध्ये रुजू झाले आणि त्या 10 वर्षापासून लेखक त्याला जवळून पारखत आले। गरीब माणसानं किती आणि कसं हुशार असावं याचा मामू एवढा मासला। लेखक म्हणतात की मला तरी आतापर्यंत माझ्या कारकिर्दीमध्ये किंवा माझ्या आयुष्यात बघायला मिळाला नाही। लेखक मामूच्या घरी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेलेले होते। त्याची ती कर्तबगारी बघून, त्याचं कर्तव्यच बघून, कर्तव्याची असणारी निष्ठा बघून लेखकाला फार समाधान वाटलं। मामूने जी काही कष्टमय चाकरी केली असेल त्याचं फळ म्हणून असेल, पण त्याची सगळीच मुलं लेखक म्हणतात की ती गुणवान निघालीत। पैसा कमावतात म्हणून माज नाही, बापाचा शब्द त्यांच्या लेखी शेवटचा शब्द आहे, तो कधी खाली पडत नाही। म्हणजे कदाचित लेखक म्हणतात की मामूने जे काही कष्ट केले आयुष्यभर प्रामाणिकपणे इमाने इतबारे,
त्याचं कदाचित फळ असेल, परंतु त्याची मुलं मात्र अतिशय संस्कारी, अतिशय गुणवान निघाली. ते पैसा कमावतात, परंतु पैसा कमावला म्हणून त्यांना कशाचाही माज नाही. बापाचा शब्द त्यांच्या लेखी शेवटचा शब्द आहे. म्हणजे बापाचा शब्द ते खाली पडू देत नाही. वडिलांनी, बापांनी म्हणजे या मामूंनी जे काही शब्द वापरला किंवा जी काही गोष्ट त्यांना सांगितली ते त्यांच्या आज्ञेचं पालन करतात. असंच लेखक एक उदाहरण देऊन राहिलेलं आहे की असंच एकदा मामूच्या घरी त्याच्या दुसऱ्या नंबरच्या मुलाचं शादी मुबारक निघालं. मग ठरल्याप्रमाणे मामू लेखकाला आमंत्रण द्यायला आले आणि आमंत्रण देताना लेखकाला सर पोराचं लग्न आहे, यायला पाहिजे, अशा पद्धतीने मामूने शब्द वापरले, हे वाक्य लेखाजवळ बोलले. आणि मग लेखकांनी सुद्धा तेवढीच मनापासून झाली, मामू तुमच्या पोराचं लग्न आहे तर न येऊन कसं चालेल, नक्की ये, मी उत्तर दिलं. लेखक या पद्धतीने त्यांचं निमंत्रण, मामूच्या मुलाच्या लग्नाचं शादीचं निमंत्रण त्यांनी स्वीकारलं. मग एका मित्राला घेऊन संध्याकाळी शादीच्या मंडपात गेलो. मंडप माणसांनी भरलेला होता. अनेक माणसं विवाहासाठी त्याच्या मामूच्या मुलाच्या विवाहासाठी आलेले होते. आणि जसे लेखक तिथं पोचले, मामूनं पुढे येत लेखकाचा हात धरला आणि त्यांना समोर नेऊन पहिल्या रांगेत समोर नेऊन बसवलं. म्हणजे हा जो काही एक सन्मान आहे, कोणाला कसा सन्मान द्यावा हे त्याच्याकडून जणू काही शिकावा, हा सुद्धा गुण मामूचा त्याच्यामधून दिसून येतो. मग त्या मंडपात आमदार होते, खासदार होते, बडे व्यापारी होते, लेखक, शिक्षक, प्राध्यापक होते. आणि हयातभर अंगावर पट्टा चढून शिपाई म्हणून केलेल्या चाकरीचं चीज झाल्याचं समाधान त्याच्या सफेद दाढीभर पसरलं होतं. निकाल लागला म्हणजेच विवाह झाला. मामूनं जमलेल्या लोकांचे आभार मानण्यासाठी माईक हातात घेतला. लेखकाने जे काही बघितलं, जे काही अनुभवलं लग्नामध्ये, तिथं आमदार होते, खासदार होते. म्हणजे मामू हा शाळेमध्ये शिपाई, परंतु त्याचं जे काही एकंदर त्याचा स्वभाव, त्याचं जे काही एकंदर कर्तव्यनिष्ठा होती, त्यामुळे अनेक असे मोठे मोठे हस्ती, मोठे लोक, शिक्षक, प्राध्यापक, व्यापारी, आमदार, खासदार हे सगळे त्याच्या मुलाच्या लग्नामध्ये होते. आणि त्याचं समाधान जे काही त्यांनी मिळवलं, म्हणजे ही माणसं टिकवून गोळा करण्याचं जे काही कौशल्य त्याच्याकडे होतं, त्यात एक समाधान पावला. मुलाचा विवाह झाला आणि मामूनं जे काही विवाहासाठी लोक आलेले होते त्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी माईक हातात घेतला आणि ते बोलू लागले. आज माझ्या मुलाच्या लग्नाला आमदार साहेब आलेत, खासदार साहेब आलेत, मृत्युंजयकार आलेत, म्हणजेच लेखक शिवाजी सावंत. माझ्या गरिबाच्या मामूचा कंठ दाटून आला. मग ज्या पद्धतीने माईकवर मामू बोलायला लागला की आज माझ्या मुलाच्या लग्नाला आमदार साहेब आलेत, खासदार साहेब आलेत, मृत्युंजयकार आलेत, माझ्या गरिबाच्या, आणि मग समोर काही शब्द फुटायच्या पूर्वी त्याला शब्दही फुटत नव्हते आणि ते एकदम ऊर भरून आला. मामूचा कंठ दाटून आला. त्याला बोलता येईना. त्याच्या अनुभवानं पांढरी झालेली दाढी थरथरत राहिली. मामूनं कसे बसे आभार मानून हातातील माईक खाली ठेवला. त्याला मात्र समोर बोलता येत नव्हतं. तो भरून पावला. तो अतिशय भावविवड झाला. आणि म्हणून धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे, असे विचार त्या दिवशी लेखकाला, ते असे विचार घेऊनच लेखक त्या मंडपातून बाहेर पडले. म्हणजे त्याचा धर्म कोणता, त्याची जात कोणती, ह्या कुठल्याही गरीब श्रीमंत हा कुठलाही विचार, धर्मापेक्षा माणूस किती मोठा आहे आणि माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे. जे काही त्याने माणुसकीचं दर्शन आपल्या संपूर्ण जीवनामध्ये घडवलेलं होतं आणि ज्या पद्धतीनं तो कर्तव्यनिष्ठ प्रामाणिक होता, त्यामुळेच कदाचित हे सर्व लोक त्याच्या मुलाच्या विवाहाला आले. आणि धर्मापेक्षा माणूस कसा मोठा असतो आणि माणसापेक्षाही माणुसकी किती मोठी आहे, ह्या सगळ्या गोष्टी लेखकाला त्या दिवशी बघायला, अनुभवायला मिळाल्या. मामूचा शेवटचा बच्चा शाबू माझ्या हाताखाली शिकला, असं लेखक. चांगल्या गुणांनी SSC पास झाला. तो पास होताच मामूंचं माझ्या मागं लकडं लागलं. म्हणजे तगादा लावला मामूने की सर शाबूला कुठंतरी चिकटवा. मामू हा शेवटचा बच्चा, तुमच्यात कुणीच पदवीधर नाही, याला शिकू द्या. याला नोकरीत अडकवलात की हा संपला. जरा नेट धरा,
काही अडलं नडलं मला सांगा, मी मामूला दिलासा देत होतो. परंतु लेखकाने सावध दिली की तुमच्या घरामध्ये ग्रॅज्युएशन कोणी नाही आणि हा शेवटचा मुलगा, कोणी पदवीधर नाही, मग याला शिकू द्या, आताच नोकरीमध्ये अडकवू नका. नोकरीमध्ये अडकवलं की मग समोरचं शिक्षण थांबलं, आणि म्हणून जरा धीर धरा, काही अडलं नडलं तर मला सांगा. अशा पद्धतीने मामूला त्यांनी समज दिली आणि मामूला दिलासा दिला. बदलत्या काळाची पावलं ओळखून मामूनं निर्धार बांधला की लेखक सांगतात ते बरोबर आहे, त्याला पटलं, आणि म्हणून पोराला कॉलेजात त्याने दाखल केलं. परवा मामूची बुडी आई अल्लाला प्यारी झाली, म्हणजे त्यांचा मृत्यू झाला. मग तिच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी तरळलं. दुनियेत सारं मिळेल सर, पण आईची माया कुणाकडनं नाही मिळायची. हे त्याचे बोल ऐकताना नातवंड असलेला मामू मला त्याच्या शाबूसारखा पोरवयाचा वाटला. त्याची आई वारली त्या दिवशी शाळेला सुट्टी मिळाली. मग जेव्हा त्याची आई वारली मामूची, त्या मामूच्या डोळ्यात पाणी तरळलं, आणि तो जे काही बोलून गेला ते निश्चितच हृदयाला भिडणार होतं. दुनियेत सारं मिळेल सर, पण आईची माया कुणाकडनं नाही मिळायची. हे त्याचे बोल ऐकताना, म्हणजे आईचं महत्त्व जीवनामध्ये कसं असतं ते त्याने प्रत्यक्ष अनुभवलेलं होतं. आणि आज नातवंड असलेला माणूस, म्हणजे स्वतःच वयस्कर असलेला माणूस त्याच्या आईच्या मृत्यूला म्हणजे अगदी पोरासारखा रडला, मुलाबाळासारखा रडला. त्याची आई वारली त्या दिवशी शाळेला मग सुट्टी दिली. लेखक म्हणतात की हायस्कूल 100 वर्षांवर जुनं आहे. इथलं रेकॉर्ड त्यामुळं अवाढव्य आहे. कोणी माझे विद्यार्थी आहे, तो 1920-22 सालातील आपल्या नावाचा दाखला मागतो. मामू ते रजिस्टर अचूक शोधून त्याचं नाव धुंडून काढतो. हाती दाखला पडलेला. बाप्या झालेला विद्यार्थी मामूचा हात हातात घेऊन म्हणतो, चलो मामू चाय लेंगे. म्हणजे हे लेखक म्हणतात की हायस्कूल 100 वर्षांवर जुनं आहे. इथलं रेकॉर्ड त्यामुळं निश्चितच मोठं आहे. अनेक विद्यार्थी इथे शिकून गेले, त्यांचं निश्चितच रेकॉर्ड सगळं ठेवणं जिक्रीचं पण सगळं आहे. कोणी माझे विद्यार्थी येतो आणि 1920-22 सालातील आपल्या नावाचा दाखला मागतो. मग मामूला ते रजिस्टर कुठं ठेवलेलं आहे नेमकं ते बरोबर अचूक शोधून त्याचं नाव तो शोधून काढतो. आणि जेव्हा त्या व्यक्तीच्या हातात दाखला पडतो तेव्हा बाप्या झालेला विद्यार्थी मामूचा हातात हात घेऊन म्हणतो, चलो मामू चाय लेंगे. कशाला? नग आताच घेतलाय, कुठं आहे आता तुम्ही? मामू त्याचा चहा नाकारण्याचा प्रयत्न करतो. मामू मात्र कुठल्याही प्रकारची अपेक्षा, कुठल्याही प्रकारची अभिलाषा न ठेवता, कशाला चाय नग आताच घेतलाय, आणि सहज विचार, कुठं आहे आता तुम्ही? आपुलकीने विचारतात. मामू त्याचा चहा नाकारण्याचा प्रयत्न करतो. मनात जुन्या आठवणी रेंगाळणारा विद्यार्थी त्याचा हात खेचून त्याला आग्रहाने चहाला नेतो, कारण या शाळेमधून तो शिकून गेलेला असतो आणि मामू त्या शाळेमध्ये 40 वर्षापासून शिपाई म्हणून काम करत आहेत. आणि निश्चितच त्या जुन्या आठवणी आणि आग्रहाला तो विद्यार्थी किंवा त्या काळातला विद्यार्थी आज तो व्यक्ती त्याला चहाला नेतो. मग चहा पिता पिता त्याच्या वेळच्या शिक्षकांच्या आठवणींना त्याला उजाळा मिळतो. निश्चितच गोष्टी निघतात. मामूही काही अनुभव सांगतात, ती व्यक्तीसुद्धा विद्यार्थी दशेतले अनुभव सांगतात वेगवेगळ्या शिक्षकांचे. MR सर भारी माणूस, केवढा आब होता त्या वक्ताला हायस्कूलचा. मामू हरवलेल्या काळाला मोठीत पकडण्याचा प्रयत्न, म्हणजे जुन्या काळातल्या ज्या काही आठवणी त्याच्या हृदयामध्ये कोंडून आहेत त्या आठवणी बाहेर निघतात. आणि MR सर भारी माणूस, केवढा आब होता त्या वक्ताला हायस्कूलचा, म्हणजे केवढा त्या काळामध्ये हायस्कूलचा केवढा दबदबा होता. मग मामू जो काही काळ भूतकाळामध्ये हरवलेला आहे त्या काळाला मुठीत पकडण्याचा तो प्रयत्न करतो आहे. ही शाळा सरकारी आहे. इथे ड्रॉइंगच्या, कॉमर्सच्या, सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षांचं केंद्र आहे. या परीक्षा आल्या की बुढा मामू पाखरागत हालचाली करू लागतो. नंबर टाकणं, बाकडी हलवून बैठकीची व्यवस्था करणं, पाणी देण्यासाठी गोरगरिबांची पोरं ऑफिसात आणून दाखल करणं, पडेल ते काम मामू उत्साहानं करू लागतो. म्हणजे कुठल्याही कामाचं त्याला कुठलंही काम वर्ज्य नाही. ही शाळा सरकारी आहे. इथं ड्रॉइंगच्या, कॉमर्सच्या, सरकारी सर्टिफिकेटच्या अनेक परीक्षा इथं होतात, केंद्र असतं. आणि मग तेव्हा त्या परीक्षा असल्या की निश्चितच मग त्यांचे नंबर टाकणं, बेंच टेबल लावणं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. बैठकीची व्यवस्था करणं, पाणी देण्यासाठी मुलांना आणणं, ऑफिसमध्ये दाखल करणं, शोधून आणणं, हे सर्व कामं अगदी तो
अतिशय उत्साहाने करतो. कधी खेळताना, कधी प्रार्थनेच्या वेळेला एखादं पोरगं चक्कर येऊन पडतं, कोसळतं. मग रिक्षा आणून त्यात त्या पोराला घालून डॉक्टरकडे नेताना मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, घाबरू नकोस, ताट बस, काय झालं नाही तुला. अशा पद्धतीची हिंमत आईवडील जेवढं जपत नसेल तेवढा हा मामू शाळेतल्या विद्यार्थ्याला जपतो आणि घाबरू नकोस, ताट बस, त्याला हिंमत देतात, काय झालं नाही तुला. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट या राष्ट्रीय दिवशी कधीकधी मामूच्या हातानं इथला राष्ट्रध्वज दंडावर सरसरत चढतो. शाळेच्या 3ऱ्या मजल्यावरच्या माथ्यावर निकोप वाऱ्यावर फडफडत राहतो. फेट्याजवळ हाताचा पंजा भिडून मामू राष्ट्रगीत संपेपर्यंत ध्वजाकडे मान उंचावून बघत राहतो, जो काही त्याचा देशाभिमान आहे. मग जो काही त्याचा देशाभिमान आहे तो इथे दिसतो. लेखक म्हणतात की माझ्याकडे कोणी बडा पाहुणा आला की मामूकडे बघत नुसती मान डुलवली की तिचा इशारा पकडत मामू समजून जातो की चहाची ऑर्डर द्यायची आहे. पाहुणा बसेपर्यंत चहा दाखल होतो. राजे, चहा केव्हा सांगितला? पाहुणा एकदम आश्चर्याने विचारतो. लेखक म्हणतात, मी उत्तर देतो, ऐतिहासिक काळात वावरतो ना सध्या, नुसती इशारती बर हुकूम कामं होतात आमची. लेखक मृत्युंजयकार आहेत, कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत आणि इतिहास काळामध्ये इतिहासात वावरतो म्हणजे ऐतिहासिक काळात आम्ही वावरतो. आणि मामूने सुद्धा ऐतिहासिक काळामध्ये कामं केलेली आहेत, संस्थानिकामध्ये कामं केलेली आहे आणि इशारतीने कशा पद्धतीने त्यावेळेस कामं चाललं ते आजही नुसती इशारा करतो मामूकडे आणि तो समजून जातो की चहा आणायचा आहे. आणि पाहुण्याला मात्र हे काही कळलेलं नसतं आणि पाहुणा आश्चर्याने म्हणतो, चहा कधी सांगितला तुम्ही? म्हणून लेखकसुद्धा उत्तर देतात की आम्ही ऐतिहासिक काळात वावरतो ना सध्या, नुसती इशारती बर हुकूम कामं होतात आमची. एकदा मी आणि मामू शाळेच्या वरांड्यात बाकावर गप्पा मारत बसलो. त्या दिवशी मामू खुल्ला होता. संस्थानिकांच्या काळच्या वाड्यावरच्या एक अजब गमती सांगत होता. 3 तास केव्हा मागं पडले होते दोघांनाही कळलं. प्रसंगी मामू एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी मुलांच्या समोर 10-20 मिनिटे एखाद्या विषयावर बोलू शकतो. त्याला जसं उर्दूचं ज्ञान आहे तसंच त्याला वैद्यकाचंही ज्ञान आहे. लहानसर चण असलेल्या शिक्षकाला तो म्हणतो, काय पवार सर, काय ही तब्येत, पैसं काय कोण उरावर बांधून नेणार जाता ना, जरा अंग धरीसारखं काहीतरी खावा. मी सांगतो तुम्हाला, साखरेच्या पाकात तूप घालून त्यात शेरभर साप धुतलेल्या खारका बिया काढून 15 दिवस मूर्तीला घाला. रोज सकाळी अनुशापोटी 2-2 खावा. महिन्याभरात तुम्हाला कोणी ओळखणार नाही. मामू शाळेत शिक्षक आहेत, बाहेर व्यापारी आहे, मौलवी आहे, वैद्य आहे आणि कार्यक्रमाच्या वेळी 10-20 मिनिटे बोलू शकतो, एखाद्या विषयावर बोलू शकतो. एवढं ज्ञान त्याने अनुभवाने गोळा केलेलं आहे. त्याला उर्दूचं तर ज्ञान आहेच, परंतु त्याला वैद्यकाचंही ज्ञान आहे. लहानसर चण असलेल्या शिक्षकाला म्हणजे बारीक शिकाटी असणाऱ्या शिक्षकाला म्हणतात, काय पवार सर, काय ही तब्येत, पैसं काय कोण उरावर बांधून येणार जाताना, जरा अंगधरीसारखं काहीतरी खावा. आणि लगेच मामूस उपाय सांगतो की साखरेच्या पाकात तूप घालून त्या शेरभर साप धुतलेल्या खारका बिया काढून 15 दिवस मूर्तीला घाला. रोज सकाळी अनुशापोटी 2-2 खावा. महिन्याभरात तुम्हाला कोणी ओळखणार नाही. कुणाच्या पायाला लागलं तर त्यावर कुठला पाला वाटून लावावा याचा सल्ला द्यायला मामू विसरत नाही. कुणाचं पोट बिघडलं तर त्यावर कुठला काढा प्यावा याची सूचना द्यायला तो चुकत नाही. विद्यार्थ्यांनो, हे जे काही मामूचे गुण आहेत म्हणजे एक शिक्षक, उर्दूचा मौलवी, व्यापारी, हे सर्व करत असताना एक वैद्यकाचाही गुण त्याच्यामध्ये आहे. कुणाच्या पायाला लागलं तर ते कुठला पाला वाटून लावावा हा सुद्धा सल्ला तो देतो. कुणाचं पोट बिघडलं तर त्यावर कुठला काढा प्यावा ह्या सुद्धा सूचना द्यायला तो चुकत नाही. शाळेत एखादा कार्यक्रम निघाला की त्याची आखणी मामूच्या हातात येते. फ्लावर पॉटपासून टेबल क्लॉथपर्यंत सारी जुपी जोडून देऊन पुन्हा कार्यक्रमाच्या वेळी एखादा कोपरा धरून वक्ता काय काय बोलतो हे तो नीट ध्यान देऊन ऐकतो. म्हणजे एखादा कार्यक्रम असला तर जणू काही सगळं नियोजन मामूच्या हातात असतं आणि मग फ्लावर पॉटपासून टेबल क्लॉथपर्यंत सगळ्या गोष्टी तो जुळवून आणतो आणि सगळ्या गोष्टी हजर करून एक कोपरा धरून जे काही शिपाई ज्या पद्धतीने एखाद्या कोपऱ्यामध्ये बसून ऐकत असतो, परंतु वक्ता काय बोलतो हे तो नीट ध्यान देऊन ऐकतो. आणि कार्यक्रम संपला की मामूला विचारावं कसा झाला कार्यक्रम. वक्त्यात काही खास नसेल तर नाराजी प्रकट करण्याचीही त्याची एक ढब आहे. बोललं चांगलं ते,
पण म्हणावी तशी रंगत नाही भरली. विद्यार्थ्यांनो, या 40 वर्षाच्या अनुभवामध्ये तू जे काही शिकलेला आहे आणि जेवढे वक्ते बघितलेले आहे, त्याने ऐकलेले आहे, त्याच्यामधून त्याला एक अनुभव आलेला आहे की कोणता वक्ता चांगला बोलला, कोणत्या वक्त्याने कोणते विचार सांगितले. आणि जर एखादा वक्ता बरोबर बोलला नसेल, त्याचं काही खास वक्तृत्व रंगलं नसेल, तर ती नाराजी प्रकट करण्याची ही त्याची एक विशिष्ट प्रकारची ढब आहे. बोललं चांगलं ते, म्हणजे एकदम तो वाईट बोलला किंवा चांगला बोलला नाही असं म्हणायचं, बोललं चांगलं ते, पण म्हणावी तशी रंगत नाही भरली. म्हणजे जशा पद्धतीनं त्यांचं वक्तृत्व फुलायला पाहिजे होतं ते फुललं नाही. हे सुद्धा एक सांगण्याची पद्धत त्या अनुभवाने त्यांना आली. आणखी वर्षानंतर मामू या शाळेतून सेवानिवृत्त होणार. रोजाना दिसणारा त्याचा अबोली रंगाचा फेटा आणि सफेद दाढी आता दिसणार नाही. माणसाच्या आयुष्याला कुठं ना कुठं वळण असतं. टाळतो म्हटल्यानं ते नाही टाळत आहेत. म्हणजे जी काही सेवा या शाळेमध्ये त्यांनी शिपाई म्हणून दिलेले आहे आणि एक नियत वयोमानानुसार सेवेमधून जे काही निवृत्त व्हावं लागतं, आणि आता निश्चित आता आणखी 1 वर्षानंतर मामू या शाळेमधून सेवानिवृत्त होणार आहे. रोजाना जो काही त्याचा अबोली रंगाचा फेटा, सफेद दाढी दिसते, ती काही आता त्यानंतर मला दिसणार नाही असं लेखक म्हणतात. आणि म्हणून माणसाच्या आयुष्याला कुठं ना कुठं वळण असतं. टाळतो म्हटल्याने ते नाही टाळतायत, कारण ते शासकीय वयोमानानुसार ती निवृत्ती घ्यावीच लागतात. सरकारी नियमच आहे, त्याप्रमाणे मामूला घरी जावं लागणार. पण लेखक म्हणतात की मला मात्र वाटत राहतं की त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या हाताने इथल्या थोराट घंटेचे घन 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 असे टोल पडत राहावेत. त्या टोलांच्या तालावर चैतन्याचे अगणित कोवळे कोंब नाचत राहावेत. जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी कवळिकीच्या असंख्य अनघड कंठांतून प्रार्थनेचे धीरगंभीर बोल असेच उमटत राहावेत. आणि दगडी खांबाला रेलून ते प्रार्थना बोल ऐकताना पार बुढा झालेला मामू असा कसल्या तरी विचारात कायमचा हरवलेला बघायला मिळावा. लेखक मात्र जरी सरकारी वयोमानानुसार त्याला निवृत्त व्हायचं आहे, परंतु लेखकाला मात्र वाटतं की त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत, त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्या हाताने इथल्या थोराट घंटेचे घनघन घन असे टोल पडत राहावे, कारण ती सवय लेखकाला झालेली आहे. त्या टोलांच्या तालावर चैतन्याचे अगणित कोवळे कोंब नाचत राहावेत, म्हणजे हे विद्यार्थी त्याच्या घंटीवर बागडत राहावे आणि प्रार्थनेला हे कोवळे कोंब नाचत गोळा व्हावे. जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी कवळिकीच्या असंख्य अनघड कंठांतून प्रार्थनेचे धीरगंभीर बोल असेच उमटत राहावे. आणि दगडी खांबाला रेलून ते प्रार्थना बोल ऐकताना पार बुढा झालेला मामू असा कसल्या तरी विचारात कायमचा हरवलेला मला बघायला मिळावा. हे जे काही सवय लेखकाला या मामूची झालेली आहे, त्या मात्र आठवणी लेखकाला स्वस्थ बसू देत नाही. अशा पद्धतीने मामू हे व्यक्तिचित्र लेखकाने अतिशय सुंदर रीतीने त्याच्या व्यक्तिमत्वात कोणकोणते गुण आहेत, तो कसा देशाभिमानी आहेत, प्रामाणिक आहेत, नम्र आहेत, सेवाभावी आहेत आणि सहृदय असलेला मामू कशा पद्धतीने त्याच्यामध्ये ती माणुसकी आहे, ही सर्व गुण लेखकाला त्याच्यामध्ये अनुभवायला मिळाले. आणि विद्यार्थ्यांनो, आपल्याला सुद्धा या पाठामधून मामूच्या व्यक्तिमत्वातले विविध प्रकारचे गुण आपल्याला दिसून येतात. आणि हा व्यक्तिचित्रणात्मक पाठ शिवाजी सावंत यांनी अतिशय प्रासादिक भाषेत, सोप्या भाषेत आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याच्यामधून आपल्याला मामूचे अनेक गुण दिसून येते. तुर्तास विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपलेला आहे. समोर दुसरा अभ्यासक्रमातील दुसरा पाठ किंवा कविता घेऊन भेटूया. तुर्तास धन्यवाद.